हालात आता एक छोटीशी पूजा करून घेऊयात आणि मग पुढच्या तयारीला लागूयात. अरे गुरुजी, आता ते मुखवट्यांची साफसफाई करायची असेल ना? काय झालं गुरुजी, तुमचा चेहरा का पडलाय? ज्या उत्सवाची पूजा करायला अजिबात उत्साह नसतो ना, तो हा नरकी हाडळ. असं का गुरुजी? या उत्सवाच्या आठवणी फार फार भयानक आहेत. नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. असं काय झालं होतं? बघा, मी फार सकारात्मक पद्धतीनं आणि भक्तिभावाने ही पूजा अर्चा केली आणि तुम्हाला या नरकी हाडळबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाही. अर्थात हे एका दृष्टीनं खरंच चांगलं आहे, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही याचा भूतकाळ जाणून घ्यायच्या फंदात न पडलेलंच बरं. बघा, नरकी हाडळबद्दलचे समज, गैरसमज सगळं तुमच्या कानावर येऊनही सुद्धा तुम्ही गावावर आलेलं संकट टाळण्यासाठी हे पाऊल उचललं, ह्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. माणसातला माणूसपण ज्या वेळेला सुस्तावतं ना, त्यावेळेला त्यातला राक्षस जागा होतो. या गावात गेले काही दिवस तेच चाललंय, पण तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी त्याच्या मनात आहे तेच होईल. तो बघतोय ना सगळं, तो बघतोय. चला, या माझ्या मागे. अहो हाय का आता फुलताई तिकडं देव पाण्यात ठेवून बसली या. काय उपयोग नाही देव पाण्यात ठेवून. माणसांच्याकडनं पाप किती होत्यात. तुम्ही ठेवल्यात अकला घाण, मग देव तरी कशाला मदत करल. आणि हो भामटा आहे ना, त्याला आहे ना घराच्या बाहेर द्या हाकलून, त्याशिवाय नाही हे शांत होणार. मी काय म्हणते, घराच्या नाही गावातनच त्याला बाहेर काढा, म्हणजे सगळं शांतता होईल. मुर्दा आहे ना, घरदार इकल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्या फुलीला आईच्या मायापोटी काय सुचना, आणि तुमची बुद्धी काय शेण खायला गेली होय कुठं? हा, हो आत्या, माझी अक्कल काही शेणबिन खायला गेली नाही. अहो पटतंय मला तुमचं. काय हो बघा ना, आता गोपाळ जेव्हा गावात नव्हता तेव्हा हे असलं काहीच घडत नव्हतं ना. सगळं गाव त्याला देव माणूस म्हणते. तुम्हालाच बरा संशय येतोय त्याच्यावर. तुम्हाला बघवाना झालंय. माझं लेव गुन्हाचा आहे ना, त्याचं कौतुक होत आहे ते. लय कौतुकाचा गुलाल उधळा त्याच्या माड्यावर. हो, तुम्ही तर काही बोलूच नका, नुसतं मूग गिळून गप बसा. बघताय ना कसं उरकायचं चाललंय माझ्या लेकाला. अरे तुम्ही वाईट शांत बसणारच नाही का? इथं आधीच मला टेन्शन आहे, त्या विम्याच्या पैशाचं टेन्शन आहे, नरकी हाडळी उत्सवाचं टेन्शन आहे, तुमचं आपलं भलतच चाललंय काहीतरी. तर तुम्ही घ्या अजून जामकरशी वाकडं. अहो त्या जामकरच्या एवढ्या विरोधात जाऊन
तो नरकी हाडळीचा उत्सव ठरवून काय मिळालं तुम्हाला सांगा बरं. उलट हाय ती जित्ती सून आगीत जायला निघाली या. ते सगळं राहू दे. तू एक काम कर, तुझा पोलीस स्टेशनला आणि जामकर साहेबांना जाऊन विनंती कर. ते ऐकतील तुझं. त्यांना सांग म्हणा आमची सून गेलीये, माझ्या नातवासाठी थोडी मदत करा. हा, ऐकतील ते तुझं. डोळ्यात बिळ्यात जरा पाणी आण, ते लगेच देतील तुला सर्टिफिकेट. बाई वयो, हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. जाते मी. जा. एक काम करते, ऋतिकला पण घेऊन जाते. हा मग जा की. रित्या, अरे ऋतिक. अरे 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 किती र खोटं बोलाल. हा पैशाच्या पायात आहे ना, माणसं इकायलाही कमी करणार नाहीत. ह्या भामट्याचं वानन गुण दोन्ही लागल्यात तुम्हाला. त्याचं मोड गेलं मसनच लवकर, त्याचं लागलं दार, त्याच्या पालखीचा निघाला धूर. पुढच्या जन्मी आहे ना, माणसाच्या जन्माला पण येऊ नका, असं आहे तुम्ही. या काय झालं गुरुजी? का कोणास ठाऊक, पण हा असं अचानकच फार नकारात्मक इथं वाटतंय. या आधी कधी असं वाटलं नव्हतं. या हे आपल्या मंदिराचं तळघर. हा, या वाटलं नव्हतं या मंदिराच्या खाली एवढी मोठी जागा असेल. इथं यायची परवानगी इतर कुणालाच नाहीये. पुजारी सुद्धा इथं फक्त देखभाल करण्यासाठीच येतात. सध्या इथली देखभाल करायची जबाबदारी माझ्यावर आहे. गोपाळ, काय झालं? तुला जे पाहिजे ते इथं नाहीये. म्हणजे मुखवटे मुखवटे पाहिजेत ना तुम्हाला? हां. मुखवटे तिकडं आहेत. गुरुजी, बाकी सगळीकडं काळ्या कपड्यानं झाकलंय, मग तिथंच का पांढऱ्या कपड्यानं झाकलंय? ह्या मुखवट्याचं असं आहे, हे मुखवटे आपली नकारात्मक ऊर्जा सतत बाहेर सोडत असतात. पांढऱ्या कपड्यांनी झाकलं की त्यांना तसं करता येत नाही. अशी आमची श्रद्धा आहे.